नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आपण घेऊन येत आहोत टीईटीच्या नवीन बॅचची जी PYQ सिरीज आहे ती, आणि आपल्या शाश्वत अकॅडमी मार्फत टीईटीची नवीन बॅच सुरू होत आहे. आपल्या या PYQ सिरीजचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स रेग्युलर होतील, विषयनिहाय मार्गदर्शक तुम्हाला वेगवेगळे PYQ लेक्चर सिरीज घेतील. माझ्याकडे आपला परिसर अभ्यास या विषयासंदर्भात मी 2021 ची PYQ आज घेणार आहे. तर आपली जी बॅच ऑनलाईनची आणि ऑफलाईनची या दोन्ही पद्धतीने आपण जॉईन करू शकता. आधी ही लेक्चर सिरीज अटेंड करून आपण ही बॅच जॉईन करावी. नंतर लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. आपले मार्गदर्शक आहेत, हे सर्व मार्गदर्शक आपल्याला विषयनिहाय मार्गदर्शन करतील आणि PYQ सिरीज सुद्धा ऑनलाईन यांच्या मार्फत तुमच्या समोर येईल. तर आपण सुरुवात करूया. 2021 चा परिसर अभ्यास या विषया संदर्भातील ही PYQ सिरीज आहे. 2021 ला ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आले होते, प्रश्न कशा प्रकारचे असतात याचं तुम्हाला जाणीव या माध्यमातून होईल. आणि कोणतीही परीक्षा देताना PYQ महत्वाचे असतात, त्यामुळे प्रश्नाचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपल्याला समजून येईल. प्रश्नाचा पॅटर्न जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही एक्झाम क्रॅक करता येणार नाही. त्यामुळे प्रश्नाचा पॅटर्न लक्षात येण्याकरता तुम्हाला PYQ सिरीज मधून जाणं आवश्यक असतं. त्यामुळे PYQ सिरीज ह्या प्रत्येक अभ्यासकाने अभ्यासाव्या. PYQ सिरीज मधून गेल्याशिवाय तुम्हाला त्या परीक्षेचं स्वरूप कधीही कळून येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने PYQ सिरीज ही अभ्यासावी आणि PYQ सिरीज मार्फतच आपला अभ्यासाकडे वळावं. तर PYQ सिरीज मध्ये आजचा आपण शुभारंभ करतोय की आपल्या परिसर अभ्यास मधील या पहिल्या प्रश्नानं भारताच्या संदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता, की भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्ये जो प्राचीन कालखंड आहे तो प्राचीन कालखंड कशा प्रकारचा आहे. ऑप्शन दिला आहे. पहिला इसवी सन 8व्या शतकापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत. दुसरा ऑप्शन आहे मध्ययुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. या ठिकाणी 8व्या पाहिजे. या ठिकाणी 8व्या अश्वयुगीन काळापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत, इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. तर प्राचीन इतिहासाचा कालखंड तुम्हाला सांगायचा आहे. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्यायचं, ऑप्शन पाहायचे आणि त्यावरून तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. तर उत्तर तुम्ही सांगताना पाहता इसवी सन पूर्व म्हणजे इ.स.पू. पहिलं इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून, 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत. इ.स. 10वं शतक. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापासून, अश्मयुग ते 8वें शतक. त्यानंतर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत, अश्मयुग ते 10वें शतक. इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून इ.स.पू. 8 ते इ.स. 8. यापैकी योग्य उत्तर कोणतं, तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या संदर्भामध्ये प्राचीन इतिहासाचा कालखंड हा गृहीत धरताना तो अश्मयुगीन कालखंडापासून, कारण अश्मयुग सुद्धा प्राचीन इतिहासाचा भाग येतो. मानवाची उत्पत्ती, त्यानंतर मानवाच्या विकासाचे टप्पे हा सुद्धा प्राचीन इतिहासाचा भाग येतो. आणि प्राचीन इतिहासाचा कालखंड हा भारतीय संदर्भामध्ये 8व्या शतकापर्यंत मानला जातो. त्यामुळे आपलं पर्यायाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. 8व्या शतकानंतरचा काळ हा मध्ययुगाचा कालखंड येतो, ज्याला अंधकार युग म्हणतात, ज्याला अज्ञानाचा युग म्हणतात. तो 8व्या शतकानंतरचा कालखंड येईल. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अश्मयुगीन काळ ते 8वं शतक. लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात. म्हणजे हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. हडप्पा व मोहेंजोदडो
या दोन्ही ठिकाणांच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली. हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत. हे 3 स्टेटमेंट आपल्याला दिले आहेत आणि ऑप्शन दिले आहेत. पहा, फक्त अ आणि ब योग्य विधानं सांगायची आपल्याला, कोणती योग्य आहेत. कारण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कधी कधी इथं अयोग्य असते आणि आपण योग्य सांगतो. फक्त अ आणि ब बरोबर आहे, ब आणि क बरोबर आहे, क आणि अ बरोबर आहे, अ ब क तिन्ही बरोबर आहे. आता याचं उत्तर देताना आधी आपल्याला भारतीय उपखंडाचा विचार करताना नेमकं कोण्या भागामध्ये ही हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृती होती. ही सिंधू नदी, या सिंधू नदीच्या तीरावर हडप्पा आणि मोहनजोदडो शहर उत्खननामध्ये आढळली होती आणि ती शहरं सिंधू नदीच्या किनाऱ्यावर असून आज ती पाकिस्तानमध्ये. या हडप्पा संस्कृतीला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हडप्पा शहर उत्खनन झालं, त्यामुळे त्याला हडप्पा संस्कृती म्हणतात. आणि या संस्कृतीचे बहुतांश जे उत्खनन स्थळ आहेत, जे साईट्स आहेत, या सगळ्या साईट्स सिंधू नदीच्या किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे त्या नदीला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात. या संस्कृतीला 2 नाव आहे, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती. त्याला कारण तुम्हाला समजले असतील की हडप्पा का म्हणतात. पहिल्यांदा हडप्पाचं उत्खनन झालं आणि सर्व जे नंतर साईट सापडल्या ह्या सगळ्या सिंधूच्या किनाऱ्यावर सापडल्या, त्यामुळे त्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही ठिकाणच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली, हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही शहरांचं स्ट्रक्चर, बांधकाम पद्धती सारख्या प्रकारची होती आणि त्यामुळे ह्या दोन्ही शहर जे आहेत ही एकाच संस्कृतीचा भाग आहेत, हे सुद्धा त्याहून स्पष्ट झालं. नंतर आज ही स्थळ पाकिस्तानमध्ये, हे सुद्धा सत्य आहे. 3ही विधान सत्य आहेत. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. पहिला आहे होमो हॅबिलस, दुसरा आहे होमो इरेक्टस, निअँडरथल, क्रोमॅनॉन. 4 प्रकारच्या मानवाचे इथं नावं दिलेली आहेत आणि हे 4 प्रकारपैकी बुद्धिमान कोणता, बुद्धिमान मानव कोणता. आता हे लक्षात ठेवायचं आहे. हॅबिलस म्हणजे ज्यानं हाताचा वापर केला कुशलतेनं. इरेक्टस म्हणजे जो इरेक्ट उभा ताट करण्याने उभा राहिला. निअँडरथल शक्तिशाली मानव आणि क्रोमॅनॉन हा जो आहे हा बुद्धिमान मानव. आणि या क्रोमॅनॉन माणसाचे अवशेष जे आहेत युरोप, आशिया आणि या बहुतांश भागामध्ये आढळलेले आहेत. त्यामुळे या नावावरून तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. पुन्हा सांगतो, हॅबिलस म्हणजे ज्यानं हाताचा कुशलतेने वापर केला, ज्याला हाताचा वापर करता आला, म्हणजे अंगठा. तुम्हाला माहित असेल की माणसाला जर अंगठा नसेल तर तो काहीच करू शकत नाही, वस्तू पकडू शकत नाही. सर्व माणसाच्या हाताचा वापर जो आहे हा फक्त अंगठ्यामुळे शक्य झाला आहे. अंगठा हा तुम्हाला माहित आहे की सर्व दिशेला पोहोचू शकतो आणि अंगठ्याचा वापर म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणं माणूस शिकला पहिल्यांदा, तर त्याला होमो हॅबिलस म्हटलं गेलं. इरेक्टस म्हणजे वाकलेला जो माणूस होता पहिला, तो ताण उभा राहिला आणि त्याचा कणा त्रास झाला, तर तो इरेक्टस. निअँडरथल शक्तिशाली मानव जो बलवान होता आणि क्रोमॅनॉन म्हणजे बुद्धिमान मानव. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो तर क्रोमॅनॉन. नंतर शिवकालामध्ये हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता. पर्याय कर्नाटकातील बेळगाव, कारवार धारवाड, तामिळनाडूतील वेल्लोर आणि म्हैसूर मदुराई. तर याच्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांच्या कालखंडातील शिवाजी महाराजांचा राज्याचा नकाशा तुम्हाला डोळ्यासमोर तुमच्या आला पाहिजे. आणि हा नकाशा ज्यांनी रेफरन्स संदर्भ वाचलेला आहे तेव्हा तुम्हाला कळून येईल की ते रेफरन्स आणि संदर्भ आपल्या वर्गात 4थीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याचा नकाशा दिलेला होता. त्यामुळे
तो नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल. पहिला आहे कर्नाटकातील बेळगाव. आता बेळगाव स्वराज्याचा भाग होता कारण शहाजी राजांची जहागिरी बेळगावला होती, त्यामुळे हा स्वराज्याचा भाग होता. कारवार धारवाड जो आहे हा सुद्धा स्वराज्याचा भाग होता. वेल्लोर तुम्हाला माहित आहे हे सुद्धा स्वराज्याचा भाग होता. मात्र म्हैसूर मदुराईचा प्रांत जो आहे हा स्वराज्याचा भाग नव्हता. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 की स्वराज्याचा भाग नसलेला पर्याय कोणता असेल तर म्हैसूर मदुराई. शिवाजी महाराजांचं राज्य तुम्ही पाहिलं असेल, अंदाजे आपण महाराष्ट्रातून घेतलं तर या प्रकारचा असा तो पट्टा आढळतो तुम्हाला. म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्ही जर नकाशा पाहिला तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? पहिले उत्तर आहे ऑप्शन महात्मा ज्योतिबा फुले, सुब्रमण्यम भारती, रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू. आता यापैकी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले. शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा त्यांनीच उजेडामध्ये आणली. आणि महात्मा फुलेंनी पहिले शिवशाहीर ज्याला म्हणता येते महात्मा फुले, कारण त्यांनी पहिला पोवाडा लिहिला, पोवाडा गातो भोसल्याचा, कदाचित तुम्ही वाचला असेल. मग मात्र यामध्ये तुम्ही पाहिलं तो पोवाडा आहे, यामध्ये आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्य रचना केली आहे? तर याचं तुम्ही उत्तर पाहिलं असेल, म्हणजे शिवाजी महाराजांवर ज्यांनी काव्य केलं या प्रकारचं, तर ते उत्तर आहे सुब्रमण्यम भारती. कारण शिवाजी महाराजांवर अशा प्रकारचं काव्य यांनी केलेलं नाही. यांनी सुद्धा जे काव्य केलं आहे महात्मा फुलेंनी तो पोवाडा आहे. आणि ते पहिले शिवशाहीर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा त्यांनी शोधली आहे. नंतर उत्तर येईल सुब्रमण्यम भारती. या हे कवी असे आहेत की ज्यांनी शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत या दृष्टिकोनातून त्यांनी काव्यरचना केली आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 सुब्रमण्यम भारती. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? मध्ययुगीन भारताचे आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? 15वे, 16वे, 17वे, 18वे. आता हे आरमार जे आहे विचारलं मध्ययुगीन, प्राचीन विचारलं असतं भारतातलं तर तुम्हाला अनेक ऑप्शन होते, पण मध्ययुग विचारला त्यामुळे मध्ययुगाचे ऑप्शन दिलेत. यामध्ये मध्ययुगात पहिल्यांदा जे तुम्ही म्हणतात म्हणजे ज्यांच्या सर्वांच्या मनात येईल चोल साम्राज्य तो प्राचीन इतिहासाचा भाग होईल. मध्ययुगामध्ये 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांचं जे आरमार दल उभं केलं अंग्रेजांच्या माध्यमातून, त्यामुळे तो कालखंड येतो 17व्या शतकाचा. त्यामुळे उत्तर येईल 17वे शतक. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? आणि त्यामुळेच भारतीय नौदलानं सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, म्हणजे जसा शिवाजी महाराजांचा संबंध शिवनेरीशी आहे. आता हा प्रश्न तुम्हाला सोपा वाटतो. या प्रश्नामध्ये मुलांची नेहमी फसगत होते. ते बाह्यदृष्ट्या वाचायला जातात आणि पटकन उत्तर देतात. पण जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध शिवनेरीशी आहे तसा समर्थ रामदासांचा संबंध कोणत्या किल्ल्याशी आहे? आता जनरली आपण काय जातो की मग पाहिल्याबरोबर उत्तर देणे आणि सोपं वाटतं तात्काळ उत्तर देतो आपण सज्जनगड. जसा शिवाजी महाराजांचा संबंध शिवनेरीशी आहे, समर्थ रामदासांचा संबंध सज्जनगडाशी आहे, असं आपण उत्तर आत्मविश्वासपूर्ण देतो. परंतु जेव्हा पहिल्यांदा आपल्या लक्षात येत म्हणजे पाहतो शिवाजी महाराजांचा संबंध शिवनेरीशी, जसा शिवाजी महाराज संबंध अनेक किल्ल्याशी आला, पण शिवाजी महाराजांचा संबंध शिवनेरीशी कशाबाबत आहे? त्यांच्या जन्माबाबत आहे. मग शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर, समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला? जन्मगाव विचारलं, जाम समर्थ. सज्जनगडावर त्यांनी दासबोध लिहिला.
सज्जनगडावर समजा त्यांनी उत्तर आयुष्य घातलंय. त्यामुळे इथं जमलिंग होतं उत्तर. अनेक मुलांनी सुद्धा आम्हाला चर्चेतून जेव्हा सांगतात तेव्हा सज्जनगड लिहिलं किंवा शिवाजी महाराज संबंध शिवनेरीशी, मग रामदास स्वामीचा संबंध सज्जनगडाशी, असं ते वरवर पटकनी संदर्भ लावून उत्तर ठोकून देतात आणि त्यामुळे ते उत्तर चुकतं. त्यामुळे संदर्भ कशा प्रकारचा आहे हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा शिवनेरी संबंध हा जन्माचा आहे. समर्थ रामदास स्वामींचा संबंध येईल जाम, त्यांचं जन्मगाव जाम समर्थ या गावाशी. शिवराय आपल्या सेवकांची सहकार्याची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणता दाखला देणार नाहीत. सेवकांची आणि सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत, पित्यासारखी मदारी मेहतर, कान्होजी जयदेव, प्रतापराव गुजर, बाजी घोरपडे. जर तुम्ही शिवकाळाचा इतिहास वाचला तर तुमच्या ते उत्तर तात्काळ लक्षात येईल की ते सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देतात. विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत. आता काळजी घेताना तुम्ही छत्रपती शिवकाळाचा इतिहास जर अभ्यासला तर मदारी मेहतर, कान्होजी जयदेव, प्रतापराव गुजर या लोकांची काळजी शिवाजी महाराजांनी पित्यासारखी आणि सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेतली. जसं पित्याला जपतात तसं त्यांना जपलंय. म्हणजे प्रसंग अनेक भावनिक प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात, कारण शिवाजी महाराजांच्या साठी जीवाला जीव देणारे त्यांचे सहकारी होते. प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांच्या वर जो प्रसंग ओढवला तो त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन तो निभावून दिला. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी भावनिक प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतो. प्रत्येक वेळी त्या सहकाऱ्यांची आहुती जाणार हे त्यांच्या लक्षात, म्हणजे पूर्वकल्पना त्यांना येते. त्यामुळे प्रत्येक प्रसंग त्यांच्या आयुष्यात असे भावनिक आलेले आहेत. आणि या प्रत्येक वेळी या तीनही लोकांचं त्यांनी काळजी घेतली तुम्हाला आढळते. त्यामुळे उत्तर बाजी घोरपडे मात्र येणार नाहीत, कारण यांची त्या संदर्भामध्ये भूमिका नव्हती. पुढचा प्रश्न, उत्तर पर्याय क्रमांक 4 बाजी घोरपडे. शिवरायांच्या काळात बारगीर ही संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? बारगीर घोडदळ, पायदळ, आरमारदळ, हेरखाते या चारपैकी या शब्दाच्या नावामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. शिवरायांच्या काळामध्ये सैन्य रचना कशा प्रकारची होती? शिवरायांचं सैन्य अत्यंत मोजकं होतं. त्यामध्ये जे पद होते सामान्य सैनिक, नाईक, बारगीर. आता घोड्याच्या पाठीवर खोगीर असतो आणि याचा संबंध तुम्ही याच्याशी लावा आणि हे उत्तर लक्षात ठेवा की हे बारगीर हे पद जे आहे हे सैन्य दला कोणत्या घोडदळाशी संबंधित आहे. बारगीर हे पद असणारी व्यक्ती जी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळाशी संबंधित ही व्यक्ती होती. जसं मिलिटरी फोर्सेस मध्ये अनेक आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तसं त्या काळामध्ये घोडदळ, पायदळ, आरमार दळ आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हेरखातं यापैकी बारगीर हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळाशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? मूलभूत अधिकार नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्न काळजीपूर्वक वाचला नाही की उत्तर चुकतं. तुम्हाला त्याचं ज्ञान असताना सुद्धा चुकतं. उत्तर माहीत असून सुद्धा, उत्तर येत असताना सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तुमचं उत्तर चुकते. घाईघाईत वाचतात, घाईघाईत आपण पटकन क्लिक करतो. प्रचंड अभ्यास असणारी मुलं सुद्धा घाईमुळे चुकीची उत्तर देऊन जातात आणि मग त्यामुळे खूप चांगला अभ्यास करणारी मुलं जेव्हा समोर बसतात तेव्हा प्रचंड बुद्धिमान असतात, परंतु मग घाईमुळे त्याचं चुकतं आणि मग सामान्य जे मुलं असतात जेव्हा पुढे जातात तेव्हा आपण बुद्धिमान मुलांना मनाशी खंत वाटते की आपण मागे पडलो. त्याला कारण मित्रांनो लक्षात ठेवा की
स्थितप्रज्ञ आपल्याकडे एक संकल्पना आहे. लहानपणी कदाचित सर्वांनी गीताई वाचली असेल. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेता रडता पळता घे उचलून कळीवरी. स्थितप्रज्ञाची लक्षणे आहेत. न उल्हासे न संतापे ज्याची मती स्थिरावली. असं तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा तुमची स्थिर बुद्धी असली पाहिजे. न उल्हासे न संतापे ज्याची मती स्थिरावली. तुमची बुद्धी स्थिर असली पाहिजे. तुमची बुद्धी स्थिर असली की तुम्ही आवेशामध्ये येणार नाही, काही करणार नाही आणि शांतपणे त्याचे जे पडसाद आहेत ते तुमच्या अंतरपटलावर होऊ देणार नाहीत. एक लक्षात ठेवायचं की समजा असं गृहीत धरा की होऊन काय होणार आहे. पेपर देताना काय होतं, डिप्रेशन मध्ये व्यक्ती येतो आणि डिप्रेशन मध्ये आल्यानंतर असं वाटतं की बाबा ही एक्झाम शेवटची आहे, ही एक्झाम जर पास झालं नाही तर माझं भवितव्य अधांतरी आहे असं माणसाला वाटतं आणि मग तो डिप्रेशन मध्ये येतो आणि मग चुका करून बसतो. प्रचंड माहिती असताना सुद्धा. मग बुद्धिमान मुलं जे प्रचंड बुद्धिमान आहेत ते डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे कधी कधी मागे पडतात, कधी कधी घाईमुळे मागे पडतात, कधी कधी प्रश्न पूर्ण वाचत नाहीत. आणि ज्यांना प्रचंड कधी कधी आत्मविश्वास असतो की मला खूप माहिती आहे ते मुलं प्रश्न वाचत नाहीत आणि त्यामुळे ते तिथे फसतात. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असणारी जी मुलं आहेत, ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये जे आपण ऐकलंय की सशाला प्रचंड आत्मविश्वास होता आणि मग कासव स्लो बट स्टेडी विन्स द रेस. आणि सामान्य मात्र खूप मेहनत करून प्रत्येक प्रश्न वाचून उत्तर देणारे, वेळ लागला चालते या मार्गाने जाणारे लोक पटपट उत्तर त्याचे चुकत नाहीत. आणि माहिती असून सुद्धा चुकण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा परफॉर्मन्स तुमचा महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. जसं निवडणुका जिंकणं महत्वाचं आहे त्याकरता इलेक्शन मॅनेजमेंट असतं, तसं हे स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला ज्ञान किती आहे यापेक्षा ज्ञानाचं मॅनेजमेंट स्किल प्रदर्शन आणि तुम्हाला त्या 3 तासात 2 तासात 1 तासात तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचा डेटा किती आहे, तुम्ही काय करता त्या काळामध्ये हे महत्वाचं आहे. तुम्ही जनतेत किती लोकप्रिय आहे याला काय अर्थ नाही, पण इलेक्शन मॅनेजमेंट तुम्हाला माहित आहे. भारतामध्ये निवडणुका जिंकणे हा मॅनेजमेंटचा विषय आहे. तसंच मॅनेजमेंट ज्याला जमलं तो काही करू शकतो. योग्य नियोजन आणि स्थिर बुद्धी. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ घेतला जास्तीचा. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. मूलभूत अधिकार कोणता नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहिती आहे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 है ना. मग त्यापैकी मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहेत. ते भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क जे आहेत त्या मूलभूत हक्कापैकी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने भारतीय लोकांना दिलेला आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार हा सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला ते राज्यघटनेचे कलम माहित असतील कदाचित. मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आर्टिकल 32 है ना. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि त्यापैकी संपत्तीचा अधिकार जो मूलभूत हक्क होता नंतर तो रद्द करण्यात आला. आणि या मूलभूत हक्कामध्ये 1, 2, 3 हे मूलभूत हक्क कायम आहेत. मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. मतदानाचा अधिकार हा मूलभूत हक्क नाही. मग घटनेनुसार हे 3 मूलभूत हक्क आहेत. मतदानाचा अधिकार मूलभूत हक्क नाही. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवायचंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. किमान 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते. नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायत तुम्हाला माहित आहे 7 ते 17 सदस्य असतात है ना. आणि इकडे 15 ते 45 आणि नगर परिषदचं त्या नगर परिषद लोकसंख्येवर अवलंबून आहे. नगरपंचायत म्हणजे संक्रमणकालीन, म्हणजे जे संक्रमण असते, म्हणजे त्याला शहर होण्याच्या मार्गावर जे खेळ असते, म्हणजे खेळ मोठं झालं आणि शहर होण्याच्या मार्गावर आहे. पूर्ण नगर परिषद दर्जा देता येत नाही आणि ग्रामपंचायत म्हणता येत नाही, ती असते नगरपंचायत. त्यामुळे याचं उत्तर येईल पंचायत समिती 15 ते 45 कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये येते. आता या मधल्या दरम्यानची जी असते ती नगरपंचायत तुम्हाला सांगितलं आणि नगर परिषद यापेक्षा मोठी असते 45 सदस्य संख्येपेक्षा पुढे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण.
खालील पर्यायातील राज्यपालाची संबंधित विसंगत बाब कोणती? राज्यपाल हे भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेलं घटनात्मक पद आहे आणि केंद्र सरकार राष्ट्रपती मार्फत राज्यपालांची नियुक्ती करतात. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. थोडक्यात असं म्हणूया आपण की तो केंद्र शासनाचा एजंट म्हणून काम करतो. कारण आता राज्यपाल पदाला प्रतिष्ठा दिली आहे. पहिला आहे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात म्हणून म्हणतो काळजीपूर्वक वाचायचं. राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्यातील कार्यकारी मंडळाचा समावेश नसतो. तर काय काय बरोबर आहे आपल्याला त्याचे अर्थ सुद्धा माहित पाहिजे. कार्यकारी प्रमुख म्हणजे काय, घटनात्मक प्रमुख म्हणजे काय, तर त्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. तर राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात बरोबर आहे, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात हे सुद्धा बरोबर आहे. कारण प्रत्यक्षात काम करणारा मुख्यमंत्री असतो, हे फक्त नामधारी प्रमुख आहेत. राज्याबाहेरील व्यक्ती असतात बरोबर आहे, राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो हे चूक आहे. त्या राज्यपालाचा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश असतो. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? बाजरी, पालेभाज्या, धान्याचा कोंडा, मार्गारीन. आता तंतुमय पदार्थ हे शरीराकरता आवश्यक असतात. तुम्हाला माहित असेल की तंतुमय पदार्थच तुमच्या पचन संस्थेला व्यवस्थित ठेवतात, तुमच्या त्वचेला व्यवस्थित ठेवतात. ज्या लोकांच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश असतो त्यांना कधीही पचनाच्या समस्या येत नाहीत. त्यामुळे आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश असावा. जनरली जे लोक करत नाही आपल्याकडे किंवा पोळी करताना किंवा भाकरी करताना पीठ चाळतात, तर पीठ न चाळता वापरावं असं सल्ला जे आहार शास्त्रज्ञ ते देत असतात. पुस्तकं सुद्धा वाचतो आपण, पण घरी अंमलबजावणी करत नाही. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ असतो, तुम्हाला सांगितलं कोंडाच्या स्वरूपामध्ये. पालेभाज्या, धान्याचा कोंडा, पालेभाज्यामध्ये सुद्धा सेल्युलोजचं प्रमाण जास्त असतो, तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज असतो. त्यामुळे पालेभाज्यामध्ये सुद्धा तंतुमय पदार्थ आहे. मार्गारीन मात्र तंतुमय पदार्थ नाही. वरचे 3 तंतुमय पदार्थ आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मार्गारीन. पुढचा प्रश्न. पेंच, नवेगाव आणि चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? आता हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येते. शरण वन, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता उद्याने. शरणवने नाहीत, अभयारण्य सांगा, राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधता उद्याने, बायोडायव्हर्सिटी आहे ना. तर ही सुद्धा नाही आहे, अभयारण्य सुद्धा नाही, ते राष्ट्रीय उद्याने आहेत. पेंच नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान. जे अभ्यास करणारी मुलं आहे, नाव आल्याबरोबर त्याच्या पुढचे शब्द तुमच्या आपोआप ओठावर येतात, याचा अर्थ तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि येत नसतील तर मग काय इलाज नाही. पेंच नवेगाव राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही राष्ट्रीय उद्यानाचा गट आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नावर जाऊया आपण. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? आदिवासी जमाती सह्याद्री. लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये अंदाजी नकाशा आहे, अधिकृत नाही. महाराष्ट्रामध्ये पर्वतरांग कोणती आहे? ही सातपुडा, नंतर अजिंठा, सातमाळा, त्यानंतर बालाघाट, महादेव आणि ही सह्याद्री. ह्या अशा पर्वतरांग आहेत. पुन्हा लक्ष सांगतो. सातपुडा, अजिंठा, सातमाळा, बालाघाट, महादेव आणि सह्याद्री पश्चिम घाट. या पश्चिम घाट समजा भारताच्या दृष्टिकोनातून पाहिला तर हा असा पूर्ण खाली जातो आणि ह्या पूर्ण वरून पासून तर खालच्या दक्षिण टोकापर्यंत त्याला पश्चिम घाट म्हणतात. महाराष्ट्रामध्ये याला काय म्हणतात? सह्याद्री पर्वत. हे लक्षात ठेवायचं. आता सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या आदिवासी जमाती. मग आता या सह्याद्री भागामध्ये कोणत्या आदिवासी आढळतात? आता कोरकू आणि वारली. कोरकू कुठे आढळतात? सातपुड्यात. वारली आणि कोकणा, कोकणा आणि भिल्ल सातपुड्यात. भिल्ल आणि कोरकू सातपुड्यात. याचं उत्तर फक्त वारली आणि कोकणा सह्याद्रीमध्ये. कारण कोरकू, भिल्ल हे सर्व सातपुड्यातल्या आदिवासी जमाती आहेत. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक किती? 2 वारली आणि कोकणा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायापैकी कोणते? तुम्हाला आधी काळी मृदा ही कशापासून बनते तुम्हाला माहित आहे. ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत, पुन्हा सातपुडा, अजिंठा सातमाळा, बालाघाट, महादेव आणि सह्याद्री. आता हा जो सातपुडा पर्वत आहे आणि आपला अजिंठा सातमाळा आहे, यामध्ये ही नदी अशी वाहते, अशी ह्या अशा नद्या वाहतात असा आहे. आणि या दरम्यानच्या भागात तुम्हाला ब्लॅक कॉटन सॉइल आढळेल. आणि ती मृदा आपल्याकडे चिकट माती असं सुद्धा त्या मातीला म्हणतात. रेगुर मृदा असं सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ब्लॅक कॉटन सॉइल असं सुद्धा म्हणतात. काळी कापसाची जमीन. तर यापैकी वैशिष्ट्य नसणारे विधान आपल्याला सांगायचं आहे. बेसाल्ट खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. बेसाल्ट खडक लक्षात ठेवा. आणि त्या बेसाल्ट खडकाच्या गुणधर्मामुळेच त्या मातीला काळा रंग प्राप्त होतो. त्यामुळे ते बेसाल्ट उत्तर बरोबर आहे. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो, बरोबर आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असं म्हणतात. आता लक्षात ठेवा, गाळाची मृदा हिला म्हणत नाही. या मृदेला गाळाची मृदा म्हणत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे नसणारा गुणधर्म, तो पर्याय क्रमांक 4 बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन निर्माण झालेली आहे. कारण बेसाल्ट तुम्हाला माहित आहे हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानं आपला डेक्कन ट्रॅक तयार झालेला आहे, दख्खनचा पठार तयार झालेला आहे. आता हे जे याचा पुरावा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजिंठा लेण्यामध्ये गेलात तर कदाचित बहुतेक लेणी क्रमांक 15 असेल, माझं एवढं लक्ष नाही, की जिचं छत पडलेलं आहे. आणि त्या छतावर जर तुम्ही पाहिलं तर व्हॉल्कॅनो इरेक्शन झाल्यानंतर कशा प्रकारे त्याचा तो लावा वाहत गेला असेल आणि तो कसा प्रकारे पसरला असेल याचा तुम्हाला नमुना हा अजिंठाच्या लेण्यामध्ये पाहायला मिळतो. आणि तुम्हाला स्पष्टपणे कळून जाईल, स्पष्टपणे समजतं की हे ज्वालामुखी उद्रेकाने तयार झालेलं आपलं डोंगर रांग आणि पठार आहे. आणि मग त्यामुळे या बेसाल्ट अग्निजन्य खडकापासून या मातीची निर्मिती झालेली आहे. पहिले 3 पर्याय आपले बरोबर आहे, 4था पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नावर. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार सर्वात जास्त सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? सर्वात जास्त आणि सर्वात कमी. सर्वात जास्त आणि सर्वात कमी हे तुम्हाला सांगायचं आहे. कालवा, उपसा, कालवा, तलाव, विहिरी, उपसा, विहिरी, तलाव. याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रात जलसिंचन क्षेत्र विचार करता कशा प्रकारे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कालव्याचं प्रमाण खूप जास्त आहे, तुम्हाला माहित आहे. आणखी तलावांचं प्रमाण जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर तलावांचा जिल्हा या भागात तलावांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर विहिरीची संख्या या सह्याद्री पर्वताच्या या भागात जास्त आहे, कारण अवर्षण प्रवण क्षेत्र जास्त आहे. आणि तलाव तुम्हाला सांगितलंच मी. आता उपसा म्हणजे पाण्याचा उपसा करून वापरण्यात येणारे माध्यम जे आहे त्यामध्ये. तर यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे की कशा प्रकारचं आहे सर्वात जास्त आणि सर्वात कमी. ऑनलाईन मध्ये बरेच मुलं जॉईन झालेले आहेत. ठीक आहे, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आता लक्षात घ्या की सर्वात जास्त आणि सर्वात कमी. सर्वात जास्त आपल्याकडे चालतात विहिरी आणि सर्वात कमी होतं उपसा सिंचन. आणि त्यामुळे येईल उत्तर पर्याय क्रमांक 3 विहिरी आणि उपसा. कालव्याचं प्रमाण कमी आहे कारण आता का कालवा उत्तर नाही, त्याचं कारण आहे की महाराष्ट्राची पोटेन्शियल सिंचन क्षमता ही अत्यंत कमी आहे. त्याला कारण असे आहे की महाराष्ट्रामध्ये डोंगरांची संख्या जास्त आहे. सातपुडा, अजिंठा सातमाळा, बालाघाट आणि हरिश्चंद्र, सह्याद्री, धरण आणि मग त्या धरणाच्या काठावरील सिंचन पोटेन्शियल सिंचन क्षमता असणारा प्रदेश
तर ती क्षमता फार कमी आहे आणि ती क्षमता कमी असल्यामुळे कालव्याद्वारे पाणी पुरवठा महाराष्ट्रामध्ये तो कुठे करता येतो, ज्या ठिकाणी जमीन समतल आहे त्या ठिकाणी कालव्याद्वारे पाणी पुरवठा करता येतो. आपल्या ठिकाणी कुठे धरण जरी बांधलं तर मर्यादित क्षेत्र असतं कालव्याला पाणी पुरवठा करायचं. त्यामुळे कालवा हा ऑप्शन महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे. त्यामुळे सर्वात जास्त आहे विहिरी, सर्वात कमी आहे उपसा. हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? आता परस्पराशी समांतर असतात. तुम्ही पाहिलं असेल रेखावृत्त म्हणजे काय? जे असे उभे असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात आणि जे आडवे असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात. हा प्रश्न परीक्षेनं म्हणजे हा प्रश्न रद्द झालेला होता, पण तरी सुद्धा आपण याचं विश्लेषण करूया. परस्पराशी समांतर असतात. पाहता हे परस्पराशी समांतर नसतात. ते अशा प्रकारच्या समांतर हे रेखावृत्त, हे अक्षवृत्त. परस्पराशी समांतर कोण असतात? अक्षवृत्त असतात. वैशिष्ट्य कोणतं विचारलं? रेखावृत्ताचं वैशिष्ट्य. हे रेखावृत्त वैशिष्ट्य नाही. लांबी समान, हा ठीक आहे, लांबी समान असते. मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त नाही, हे चुकीचं आहे. ते यामध्ये असतं. मधलं सर्वात मोठं, बृहत म्हणजे सर्वात मोठं, बाकी लहान लहान होत जातात. हे नाही आहे, हे नाही आहे. 0 अंश रेखावृत्त म्हणजे विषुवृत्त, हे सुद्धा नाही आहे. 0 अंश रेखावृत्त म्हणजे 0 अंश अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त आहे. याचा हे पर्याय नाही आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण हा प्रश्न आयोगानं म्हणजे परीक्षा संस्थेनं रद्द केला होता. त्यामुळे आपल्याला परस्पराशी समांतर नसतात असते. मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त नाहीच आहे. 0 अंश रेखावृत्त म्हणजे विषुवृत्त, 0 अंश अक्षरवृत्त म्हणजे विषुवृत्त आहे. लक्षात. त्यामुळे रेखावृत्ताचा संबंध नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी जरी असलं तरी सुद्धा हा प्रश्न रद्द झाल्यामुळे आपण फक्त या प्रश्नाची चिकित्सा केली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग, ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग. नकाशा आपला अधिकृत नाही असं समजा. समजा हा ओडिसा आणि हा छत्तीसगड एकमेकाला लागून आहे. नैऋत्य म्हणजे हा इकडला भाग असा, आणि छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग म्हणजे हा इथला. ठीक आहे. पुढे छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग, पश्चिम आणि मध्य म्हणजे इथला. याचं म्हणणं असं आहे. मैदान कशाला म्हणतात? पूर्वेचं पठार. आता पूर्वेकडे छोटा नागपूरचं पठार म्हणता येईल म्हणत असतील कदाचित, आणि कर्नाटकचं पठार. यापैकी मैदान या नावाने ओळखलं जाणार. आता हे जे आहेत हे सगळे पठार नावाने ओळखले जातात. तुम्ही पाहिलं असेल छत्तीसगडचं पठार असेल, छोटा नागपूरचं पठार असेल, किंवा हा वरचा जो बुंदेलखंडचं पठार असेल ते असेल. तर कर्नाटकचे जे पठार म्हणतात म्हणजे कर्नाटकमध्ये त्याला मैदान म्हटलं जातं. त्यामुळे उत्तरेतील कर्नाटकचे पठार मैदान या नावाने ओळखलं जातं. हे लक्षात ठेवायचं, कारण हे सगळे पठार नावानं संबोधले जातात. आणि हे कर्नाटकचं पठार जरी असलं त्याला मैदान सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटकचे मैदान. सखोल शेती या प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक, मनुष्य व पशुबळाचे जास्तीत जास्त वापर, मर्यादित यांत्रिकीकरण. एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणात नसतं. सखोल शेतीमध्ये कमी प्रमाणात असतं. मनुष्य पशुबळ वापर जास्त आहे, मर्यादित यांत्रिकीकरण असतं. हे बरोबर आहे. ब आणि क पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? आपण जिल्ह्यांचा गट कोणता? नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, पालघर, ठाणे, मुंबई. आता तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा आता आपण बऱ्याच वेळा काढला. तुम्ही पाहिलं असेल तर नंदुरबार आणि धुळे या भागाचा जो आहे हा भाग गुजरातशी लागून आहे. त्यामुळे उत्तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक. याच्यानंतर बाजूचा नाशिक आणि जळगाव हा नाही. ठाणे, पालघर नाही. ठाणे, मुंबई नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
नंदुरबार, धुळे. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी कोणती? मत्स्यवर्ग. काही मासे दीर्घायू असतात, काही मासे अल्पायुषी असतात, हृदय 3 कप्प्याचे बनलेले असते, शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. बरोबर. माशांचं हृदय जे आहे ते 3 कप्प्याचं नसते, माणसाचं हृदय आहे आणि माशांच्या हृदयामध्ये बरंच अंतर आहे. माशांचं हृदय 3 कप्प्याचं बनलेलं नसते, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. विसंगत बाब कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील तयार होते. तुम्ही जर आपल्या 6वी 7वीचं काहीतरी पुस्तकामध्ये विज्ञानचे आहे, हाडांपासून जे मिल तयार होते म्हणजे खत तयार होते त्याला बोनमील म्हणतात. त्यामुळे बोनमील काय आहे? कीटकनाशके, औषधे, जिलेटिन, खत. तुम्हाला सांगितलं की जनावरांच्या हाडापासून जे खत तयार होते त्याला बोनमील म्हणतात. हे आपल्या प्रायमरी शाळेच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खत. पुढे प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीत असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून बनते? आता पिष्टमय पदार्थ तुम्हाला रोजच्या आहारामध्ये तुम्हाला रोजच्या रोज ऊर्जा मिळण्याकरता पिष्टमय पदार्थ आवश्यक असतात, म्हणून रोज त्याची गरज असते. त्याचं आहार प्रमाण जास्त असतं, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे पिष्टमय पदार्थ हे तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याकरता आवश्यक असतात. मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे हे आणि प्रथिने शरीर बांधण्याचं काम करण्याचं काम जे आहे ते प्रथिने करतात. प्रथिनांचं साठा शरीरात होऊ शकत नाही, त्यामुळे साठा शरीरात होऊ शकत नसल्यामुळे प्रथिने तुम्हाला रोज घेणं आवश्यक असतात. त्याचं प्रमाण अल्प असलं तरी चालतं. जास्तीचं जर तुम्ही समजा प्रथिने घेतली तर ते शरीर बाहेर टाकतं. मात्र शरीर बांधणीकरता प्रथिने आवश्यक आहे आणि ऐन गर्भधारणेच्या काळामध्ये जर प्रथिने मिळाले नाही तर बालक जे आहे ते कुपोषित जन्माला येतं. तुमच्या नखांची वाढ, केसांची वाढ, हाडांची वाढ ही सर्व प्रथिनावर अवलंबून आहे. तर म्हणून ते काय शरीर बांधणी करणारं पोषक द्रव्य आहे प्रथिने. लक्षात ठेवा. याचा कदाचित तुमचा अभ्यास झालेला असेल, उत्तर तुम्हाला माहित असेल. पुढचा आहे शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे काम कोण करतोय? रक्तकेशिका, रक्तलसिका, रक्तप्रासिका आणि रक्तबिंबिका. बरोबर आहे ना? रक्तकेशिका म्हणजे केसासारख्या बारीक, रक्तकेशिका म्हणजे केसासारख्या बारीक ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला रक्तकेशिका म्हणतात. रक्तबिंबिका, रक्तलसिका, रक्तप्रासिका. रक्तलसिका हे रक्तबिंबिका जखमेपर्यंत, जिथे जखम झाली तिथपर्यंत वाहून आणण्याचं काम करते. त्यामुळे रक्तबिंबिका हे उत्तर आहे. हे रक्त गोठवण्याचं काम करतं. तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्व के याकरता महत्वाची भूमिका अदा करतो. उत्तर आहे रक्तबिंबिका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे घटक कोणते? वातावरण, प्रकाशाचे विकिरण. वातावरण, प्रकाशाचे विकिरण. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर. दोन्ही अ आणि ब दोन्ही नाही. आता आकाश निळ्या रंगाचं का दिसते? तुम्ही पाहिलं असेल समुद्र सुद्धा निळ्या रंगात दिसते, आकाश निळ्या रंगात दिसते. आता आकाश निळ्या रंगात दिसते म्हणून समुद्र निळ्या रंगाचा दिसतो. पण आकाश निळ्या रंगाचं का दिसतं? तर वातावरणामुळे, आणि त्या वातावरणामधील हवेच्या घटकामुळे प्रकाशाचं विकिरण होतं, त्यामुळे आकाश निळ्या रंगात दिसतं. त्यामुळे दोन्ही उत्तर बरोबर आहे, अ आणि ब. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे धातू हा प्रश्न सुद्धा रद्द झालेला आहे. तन्य, वर्धनीय नसतात म्हणजे धातू काय नसतात विचारलाय. तन्य, वर्धनीय, ठिसूळ, सुवाळ. उत्तर जरी सांगता येत असली, मागचा प्रश्न तुम्ही पाहिला असेल त्याचं सुद्धा उत्तर सांगता येत होतं, पण तरी तो प्रश्न रद्द झाला. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला सांगता येईल. तन्यता, वर्धनीयता आणि सुवाळता धातूचे गुणधर्म आहेत, त्याला अपवाद आहेत. जसं सुवाळ असतात, धातू ठिसूळ नसतात. पण आता तुम्ही लक्षात घ्या की सुवाळता हा गुणधर्म आहे पण त्याला अपवाद आहेत. त्यामुळे कदाचित हा प्रश्न रद्द केला असेल. त्यामुळे आपल्याला मोगमपणे हे गुणधर्म धातूचे सांगता येतात. हा धातूचा गुणधर्म नाही, हे मोगम म्हणजे
त्याला म्हणता येईल मोगमपणे आपण सांगू शकतो की हे गुणधर्म आहेत, पण याला अपवाद आहे, सुवाक्याला सुद्धा अपवाद आहेत. तन्य म्हणजे त्याच्यावरून तार काढता येतात, तन्यता. धातूचा गुणधर्म तन्यता म्हणजे आपण तार काढता येतात. वर्धनता म्हणजे ठोकून त्याचे पातळ करता येतात. सुवाक्यता म्हणजे त्यातून विजेचं वहन होतं, पण याला अपवाद आहेत, त्यामुळे हा प्रश्न कदाचित रद्द केला असेल. पुढचा प्रश्न, कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पाणी हे संयुग आहे. पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. आता तुम्ही जर विज्ञान शिकला असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. पाणी हे संयुग आहे हे आपण शिकलो. H2O ही संज्ञा आहे. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू यांचा संयोग झाला आणि त्यापासून H2O पाणी हे संयुग बनलं. संयुगाचे गुणधर्म हे मूलतः ज्या अणूपासून ते बनलेले आहेत त्यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. हे तर ते सिद्धांतच आहे. त्यामुळे यांचे गुणधर्म वेगळे आहेत, पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. पर्याय दोन्ही अ आणि ब हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती? 3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न, परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो? सात्मीकरण, संक्रमण, उत्सर्जन, रसाकर्षण. सात्मीकरण, संक्रमण, उत्सर्जन, रसाकर्षण हे एक जास्तीचा पर्याय ऍड झालेला आहे. आता विघटक जो विघटन करतो पदार्थांचं ते कोण आहेत? सूक्ष्मजीव. कशाचं विघटन करतात? परिसंस्थेत विघटक हा घटक अन्नासाठी काय करतो? आता तो की समजा उदाहरणार्थ मानवी देह आहे, म्हणजे मृत पावल्यानंतर त्याचं जमिनीमध्ये काही लोक दफन करतात, काही दहन करतात. जे दफन करतात किंवा एखादा प्राणी घ्या, आपण प्राणी उदाहरण देऊया. एखादा समजा प्राणी मेल्यानंतर त्याच्या शरीराचं डिग्रेडेशन होतं, सडतो आणि मग त्याचं विघटन होतं. त्याचं आपण आपल्या भाषेत म्हणतात माती होते. पण मग त्यातील जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतरण होतं. मग तुम्हाला कदाचित माहिती असेल की मग त्या ज्या ठिकाणी समजा वनस्पतीचे प्राण्याचे अवशेष असतात तिथे जमीन खूप सुपीक होते. मग ते ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे ऊर्जा विमुक्त करते. काय करते? संक्रमण करते. म्हणून विघटन म्हणजे काय? विघटक काय काम करतो की ऊर्जेचं रूपांतरण करतो एका रूपातून दुसऱ्या रूपात. एवढी ऍक्शन काय? ऊर्जा अक्षयतेचा नियम जो आहे की ऊर्जा फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदलते. संक्रमण हे याचं उत्तर. पुढे जाऊया आपण. आता आपले हे या ठिकाणी 2021च्या परिसर अभ्यासाचे प्रश्न सर्व संपलेले आहेत. आपली ही ऑनलाईन PYQ सिरीज आपण अशी कंटिन्यू करूया. आणि या PYQ मधून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी नंबर दिलेला आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतात मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच सुरू झालेले आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता. पुढे प्रत्येक विषय निहाय जे आपले टीचर्स आहेत ते PYQ सिरीज घेऊन येतील आणि लेक्चर्स सुद्धा आपल्या बॅचचे रेग्युलर करतील. त्यामुळे तुम्हाला जर हे ऑनलाईनचे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही आपली बॅच जी आहे फी फक्त 999 आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. पुढे आपण परिसर अभ्यास याचं 2021चं हे आपण आजचं पाहिलं आहे. हिच्या पुढचा भाग आहे, आपण पुढच्या भागामध्ये घेऊन या. इथे आपण थांबूया. धन्यवाद.